ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे 8 जुलै ते 14 जुलै 2024। अजूनपर्यंत आपले चॅनल जर आपण सबस्क्राइब केले असेल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल। इतर कुठल्याही ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही, कारण 12 व्हिडिओ एकाच ग्रुपवरती 12 लिंक सेंड करणं, पाठवणं, शेअर करणं जरासं जड जात आहे किंवा इतर ग्रुपमध्ये त्यांना त्रासही होऊ शकतो। त्यामुळे 12च्या 12 राशींचं वेगळं आपण पाठवू शकत नाही। त्याकरिता जर आपली राशी साप्ताहिक राशी भविष्य, दैनिक भविष्य आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण स्वतःहून हे चॅनल सबस्क्राइब करा। चला तर सुरू करूया 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य 8 जुलै ते 14 जुलै 2024। मकर राशी। या सप्ताहात कुटुंबामध्ये अथवा कामाच्या ठिकाणी आपण वादविवादे प्रसंग येतील तर ते शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा। बोलायला जाऊच नका। जरी आता कसं असतं माहिती, एकदा उंटावरनं जात असेल तरी कुत्रा चावतो, तशा काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सध्या घडू शकतात। तर आलेला प्रसंग कसा टाळता येईल वादविवाद न करता याचकडे लक्ष द्या। महत्वाचे म्हणजे आपल्या विरुद्ध लिंगी व्यक्ती, म्हणजे आपण पुरुष असाल तर स्त्री, स्त्री असाल तर पुरुष, अशा लोकांशीही शक्यतो वादविवाद करायला जाऊ नका। म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुरुष आहात तर पुरुषाबरोबर भांडाच, तुम्ही स्त्री आहे तर त्या स्त्री बरोबर भांडा, असं मी सांगत नाहीये। परंतु विरुद्ध लिंगी व्यक्ती जी आपल्या असणार आहेत, अपोजिट, तशा व्यक्तींकडनं आपल्याला जरासा त्रास होऊ शकतो। जर तुम्ही केलंच नाही अशा गोष्टींचा आळ सुद्धा आपल्यावर येऊ शकतो। आपण बोललात नाही अशा गोष्टींचा सुद्धा आपल्यावर आळ शकतो, किंवा अशा काही सोशल मीडिया बद्दल सुद्धा आपण एखादा मेसेज केलाच नाही किंवा काही लिहिलंच नाही किंवा त्याचा अर्थ त्याने चुकीचा घेतला किंवा एखाद्या ग्रुपमध्ये आपण काहीतरी सेंड केलं आणि ते त्याने ऐकलं किंवा वाचलं आणि ते आपल्याचसाठी असं समजून घेऊन अशा लहान लहान शुल्लक गोष्टीवरनं सुद्धा या सप्ताहात वादविवाद आपल्याशी होऊ शकतो। जर आपली चूक असेल तर मान्य करा, अन्यथा वादविवाद करायला जाऊ नका। बाबा मला माफ करा म्हणून घेऊन पुढे जावा, कारण काय, आपण आरेला कार्य करायला गेलं तर तिथे वाढणारच आहे, ते काय प्रकरण थांबणार नाहीये। तर ते शक्यतो विरुद्ध लिंगीच्या बाबतीत जरा जास्त लक्षात ठेवा। किंवा अशा काही गोष्टी घडत असतील तर अशा इतरांच्या आयुष्यामध्ये घडत असतील किंवा इतरांच्या बाबतीत घडलं असेल तर अशामध्ये सुद्धा आपण स्वतःहून हस्तक्षेप करायला जाऊ नका किंवा त्यांचे वादविवाद सोडवण्यासाठी आपण जाऊ नका। अशातून सुद्धा मानहानी किंवा मान अपमान आपल्याला सहन करावा लागू शकतो। बदनामी सुद्धा येऊ शकतात, बदनामी जनकगण गोष्टी घडू शकतात। बदनामीच्या म्हणजे जवळजवळ बदनामीच होईल, बाबा हे करायला नाही पाहिजेत, अशा काही गोष्टी तुमच्या बरोबर घडू शकतात। आणि विरोधक अशाच संधीची वाट पाहत आहेत, याकडेही आपण लक्ष द्या। विरोधकांना तेच पाहिजे, संधी जे आपले गुप्त शत्रू आहेत किंवा हितशत्रू आहेत त्यांना ह्याच गोष्टी पाहिजेत। त्यामुळे ते वाट पाहत आहेत, अशा गोष्टी करायला घडणार आहेत, त्या गोष्टींकडे आपण डोळसपणाने पाहणे ते घडायला देऊ नका आपल्या आयुष्यामध्ये सध्या तरी। आपल्यासाठी सध्या ह्याच गोष्टी महत्वाच्या आहेत आणि आपल्या आयुष्यात हितकारी आहेत। आपल्या कर्तव्याची मात्र आपण प्रामाणिक राहा। शनी वक्री झालेला आहे, त्या वक्री शनीचा काही मोठा त्रास होणार नाही आहे, पण आपण जर कर्तव्याला चुकत आहात, आपले कर्तव्य सोडून दुसरं काहीतरी करत असाल तर नक्की आपल्याला त्याचं नुकसान होणार आहे। सावध राहा। आणि जमत असेल तर शनीची आराधना पुन्हा एकदा सुरू करा। थांबली असेल तर शनी महात्म्य, शनी स्तोत्र, शनीचा मंत्र, हनुमान चालीसा, मारुतीचे स्तोत्र, श्री रामाची उपासना ही सतत करा, मानसिक त्रास कमी होईल। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 12 आणि 14, शुभ अंक असणाऱ्या 8 आणि रंग असणाऱ्या काळा, याचा आपण लाभ करून घ्या। येणाऱ्या अंगारकी विनायकीच्या दिवशी मागच्याही अंगारकी संकष्टीला जे उपाय सांगितले तेच उपासना करण्याचा आपण प्रयत्न करा। केलं नसेल तर करा, केलं असेल तर पुन्हा करा। आपण केलेली उपासना कुठेही नुकसानदायी ठरणार नाही किंवा ती क्षुल्लक राहणार नाही, म्हणजे वाया जाणार नाहीये। त्याच्यातून नक्की आपल्याला आज न उद्या त्याचा लाभ होईल, मात्र ती करा। गणपतीची पण सेवा करा। मित्रांनो, आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला पाहता येईल, नोटिफिकेशन येईल। इतर ग्रुपवरती लिंक पाहण्याची वाट पाहण्याची आपल्याला गरज भासणार नाही। चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।